क्या बात है, खतरनाक CBR 650R। केवढा लूज आहे क्लच. सर्व्हिसिंग करायची आहे आणि मला क्लच चेंज करायचा आहे. आपली ऑर्डर आलेली आहे. यो ॲक्सिडेंट झालं काय माहिती. चीयर्स. अरे बक्की बाबा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कारण की आपण चाललेलो आहे बाईक सर्व्हिसिंगला. तर माझी बाईक चाललेली आहे 48,000 किलोमीटर, तर सर्व्हिसिंग आलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईकचा क्लच खूप लूज झालेला आहे, तर क्लचसुद्धा आपल्याला चेंज करायचा आहे. तर त्या क्लच चेंज करताना काय काय चेंज होईल, काय काय नाही, त्याची इन्फॉर्मेशन आज तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्लॉग हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा आणि आजचा व्लॉग मस्त एन्जॉय करा. तर निघूया आपण. तर आता आपण निघालेलो आहे बाईक सर्व्हिसिंगला आणि 11:38 झालेली आहेत. बऱ्यापैकी ऊन आहे. तर आता मी निघालेलो आहे पुण्याला बिग विंगच्या सर्व्हिस सेंटरला. तर आपल्या गाडीची रनिंग झालेली आहे 48,175. सो आता सर्व्हिसिंग आलेली आहे गाडीची, तर त्यासाठीच चाललेलो आहे. आता सर्व्हिसिंगमध्ये काय काय होईल ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये. ऊन आहे पण हवा मस्त थंड आहे जरा. तर अशीच मस्त थंड थंड हवा लागली पाहिजे जेणेकरून उन्हाचा त्रास नाही होणार. तर आता मी कर्जतला गेलो होतो लास्ट ब्लॉगमध्ये, तुम्ही पाहिलं असेल. नसेल तर तुम्ही चेक करा हा ब्लॉग झाल्यानंतर. तर त्याच्यामध्ये मी सर्व शूटिंग कॅमेऱ्याने केली माझ्या DJI Action 5 Proनी. तर त्याच्यामध्ये मला एक जाणवलं की एक ब्लॅक टेंट येते व्हिडिओमध्ये. असं फ्रेश वाटत नाही आहे. ते कशामुळे येतं काय माहिती. तर थोडीशी एक सेटिंग आहे, त्याचं ब्राईटनेस वाढवलं आहे मी. तर तेच मला पण चेक करायचं आहे. सो विचार केला की आपलं सर्व्हिसिंग ब्लॉग पण होईल आणि कॅमेऱ्याची थोडी टेस्टिंग पण होईल. तर ट्रॅफिक पण आहे यार आज जास्त. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सांगायची राहिली की आपल्याला आहे ना बाईकचा क्लचसुद्धा चेंज करायचा आहे. सो हे बघा एवढं लूज झालं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एवढा प्ले आला आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला क्लच पण चेंज करायचा आहे. आय होप की त्यांच्याकडे क्लच अवेलेबल असेल, कारण की मी पिंपरीच्या सर्व्हिस सेंटरला विचारलं होतं. तर त्यांच्याकडे क्लच फक्त हे होतं आणि इथला जो ब्रॅकेट असतो हा लावायचा तो अवेलेबलच नव्हता. सो खूप वेळा मी त्यांच्याकडे इन्क्वायरी केली पण त्यांचा काही रिस्पॉन्स नीट आला नाही पिंपरीच्या बिग विंग सर्व्हिस सेंटरवाल्यांचा. सो मी डिसाईड केलं की आता सर्व्हिसिंगला मी पुण्याला चाललेलो आहे तर तिकडेच करावं. आता जे नवीन क्लच आलेले आहेत ना ते थोडे टाईट आहेत, ते अजिबात हालत नाही, त्याच्यामध्ये अजिबात प्ले नाही आहे. सो ते चांगलं आहे, पण त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत त्या चेंज करायला लागतात. त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेल. तर आता आपण पोचलो आहे खडकीला. आणि हां, इथे निरा खूप छान भेटते. मी कधीही खडकीला आलो ना की मी इथे निरा पित असतो. क्या बात आहे, ट्रेन चालेवरून. आता आपण पुणे स्टेशनच्या इकडे पोचलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे नाना पेठेच्या इथल्या सर्व्हिस सेंटरला. हां 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 हां, सावली आली की बरं वाटतं. 11 तारखेला आपली राईड आहे, त्याच्या आधी आपली बाईक पण सर्व्हिसिंग होईल. सो अजून मजा येईल. आणि यस, तुम्ही जर या आधीचा व्लॉग जर नसेल बघितला पुणे टू कर्जत राईड, सो तेही व्लॉग तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. अरे बक्की बाबा, कशी पण गाडी चालवतात. आणि कुणाला सर्व्हिसिंग वगैरे करायची असेल होंडा CB 350 RS नाहीतर हायनेस बिग विंगच्या रिलेटेड, डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व्हिस सेंटरचं लोकेशन अँड कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करेल. चलो आपण बिग विंग सर्व्हिस सेंटरला पोचलेलो आहे आणि गाड्या नाही तिकडे. तर आय थिंक आपली बाईक लवकर सर्व्हिस होईल. केवढा लूज आहे क्लच, एवढा लूज आहे. सर्व्हिसिंग करायची आहे आणि मला क्लच चेंज करायचा आहे. तो जो नवीनवाला आहे ना टाईटवाला, हा जो प्ले आहे ना आधीचा जुना, तो हा चेंज करायचा आहे आणि नवीनवाला बसवायचा आपल्याला. क्या बात आहे, आपली गाडी लगेच सर्व्हिसिंगला जाते आतमध्ये. तर मी आहे पुण्याच्या बिग विंगच्या सर्व्हिस सेंटरमध्ये
युजली मी या सर्व्हिस सेंटरला बाईक सर्व्हिस करतो कारण की इथली सर्व्हिसिंग खरंच खूप छान आहे. होंडा बिग विंग, तर हा असा सर्व्हिस सेंटर आहे. या बाजूला बाईक सर्व्हिस होतात आणि इकडे ऑफिस आहे. बाईक घेतल्यापासून मी कंटिन्यू पुण्याच्या सर्व्हिस सेंटरला येत असतो कारण की इथे सर्व्हिसिंग खरंच खूप छान आहे. बाईक लावलेली आहे सर्व्हिसिंगला. तर सर्व्हिसिंगचं शूटिंग घ्यायला अलाउड नाही आहे, सो मी शूट घेणार नाही आहे. पण काही गोष्टी आहेत ते मी सांगतो की बाईक सर्व्हिसिंग करायची आहे. ब्रेक पॅड्स मी ऑलरेडी दोन्ही चेंज केलेले आहेत. ब्रेक पॅड्स तर चेंज केलेले आहेत. आपल्याला करायची सर्व्हिसिंग आणि क्लच चेंज करायचं आहे. सो क्लच चेंज करायचे किती चार्जेस आहेत ते पण तुम्हाला पुढे कळेल कारण की क्लच खूप लूज झालेला माझा, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवेल. सो ऑल ओव्हर किती खर्च येईल ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बाईकची अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन अजून नक्की चांगली देईल. क्या बात आहे, खतरनाक. CBR 650R. क्या बात आहे. CBR 650R 2025 बाईकसुद्धा सर्व्हिसिंगला आलेली आहे. कमाल दिसते, कमाल दिसते. बाईक सर्व्हिसिंग करून नाश्ता करेल कारण की इकडे जवळपास नाश्ता करायला थोडं चालत जायला लागेल मला. आणि समोरच नीरा आहे, तर आपण एक नीरा पिऊन घेऊ. नीरा. येस, नीरा पिऊन झालेला आहे. आता जाऊन जरा ACची हवा खाऊ. A few moments later. तर बाईक सर्व्हिसिंग करून झालेली आहे. आत्ता वाजलेले आहेत 11:15. 12:30 वाजता आपण आलो होतो. गर्दी नसल्यामुळे आपली बाईक लगेच सर्व्हिसिंगला घेतली, एक चांगली गोष्ट झाली. आणि येस, इथे बाईक पार्क केलेली आहे, सर्व्हिसिंग करून झाली आहे, मस्त वॉशिंग केली आहे, चेन क्लीन, चेन लूप सगळं झालेलं आहे. आणि अजून एक मेजर गोष्ट, क्लचसुद्धा चेंज झालेला आहे. तर क्लचमध्ये काय काय चेंज केलेलं आहे आणि त्याची प्राइसिंग काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. अँड ओव्हरऑल सर्व्हिसिंगचा खर्च किती आला तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेल. तर आता पटकन आवरू आणि पे करू आणि निघू कारण की खूप भूक लागली आहे. सही. आता थोडं रायडिंग करायला गेलो ना की मग आयडिया येईल की क्लचचं कसं फील होतं. आता तर मला लाईट फील होतं, मस्त भारी वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्ले गेला निघून, जास्तच लूज होता. आता अजिबात हालत नाही आहे. कासारवाडीला पोचलो आणि ट्रॅफिक बघा, फुल ट्रॅफिक जाम झालेलं आहे. काय झालं काय माहिती, का विषय, काय ॲक्सिडेंट झालं काय माहिती. अच्छा, हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, मध्येच रस्ता अर्धा ब्लॉक करून ठेवला आहे. अरे काहीच नाही आतमध्ये, कशाला ब्लॉक केलं आहे ते. एवढं बरं वाटतं त्यांना, थंड हवेमध्ये आलेलं आहे. एवढी गरमी होती ना, वैताग आला. मी आलो बर्गर किंगमध्ये बर्गर खाण्यासाठी आणि आपली ऑर्डर आलेली आहे. यो, तर पटकन बर्गर खाऊन घेतो आणि निघतो घरी. आणि मग तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की सर्व्हिसिंगला खर्च किती आला. सो ते तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कारण की तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे. एकदम रिलॅक्स वाटतं, एकदम चिल, कमाल. चलो, बर्गर खाऊन झालेलं आहे. एवढं रिलीफ वाटलं मला, बाप रे. चार 20 झालेले आहेत. सकाळी 12:30 वाजता आपण निघालो होतो. 10 मिनिटात घरी पोचू. तर जस्ट घरी पोचलेलो आहे, फ्रेश वगैरे झालो. आता तुम्हाला सांगतो की आपला सर्व्हिसिंगचा खर्च किती झालेला आहे. तर टोटल सर्व्हिसिंगला खर्च आलेला आहे 4,823 रुपये. हा GST बिल आहे. आणि यामध्ये क्लच चेंज झालं त्याची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला सांगतो. पण क्लचची अमाऊंट ही वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड आहे. क्लचचा लिव्हर चेंज झालेला आहे, त्याचं ब्रॅकेट चेंज झालेलं आहे, वायर चेंज झाली आहे, नट बोल्ट्स, असा ऑल ओव्हर जो खर्च आहे क्लचचा तो झालेला आहे 1,507 रुपये. हा GST बिल आहे. आय होप की आजची व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा आणि अजून ब्लॉग मस्त एन्जॉय करा. बाय बाय.